ज्या नावानं सभागृह ओळखलं जातं ते राम गणेश गडकरी आहे, शाकुंतल आणि सौभद्र लिहिणारे अण्णासाहेब किर्लोस्कर आहेत, उजव्या बाजूला मराठी रंगभूमीचं दैवत असलेलं बालगंधर्व आहे. आणि या तिघांच्या अस्तित्वामुळे हे नाट्यगृह खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून नाट्यसृष्टीचं भाग्याचं ठरलं अशी नोंद या ठिकाणी झालेली आहे. आता इथे बाहेर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकही आपण केलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यात पूरक अशा गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. गडकरीला भेटू, गडकरीच्या कॅन्टीनमध्ये भेटू किंवा गडकरी कट्ट्यावर भेटू, हे सुसंस्कृत ठाणेकरांच्या नेहमीच्या बोलण्यातलं वाक्य आहे. आणि गडकरी हे ठाणेकरांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग झालेला आहे. त्यामुळे आता दिवाळी पहाट आणि या सगळ्या गोष्टी तर होत राहतील. आणि त्यामुळे गडकरी रंगायतन ही एक फक्त बिल्डिंग नाही आहे, बिल्डिंग निर्जीव असते. मी पाहतोय तेव्हापासून ही जागा खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर जिवंत आणि कुठल्या तरी जबरदस्त ऊर्जेचा, प्रेरणेचा स्रोत वाटते. आणि गडकरी रंगायतनशिवाय ठाणे शहर नाही, गडकरी हे ठाण्याचं हृदय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.